खोटं समजेल आपल्याला, पण मेडिकल रिपोर्ट आतापर्यंत काय येत नाही. मला संशय घ्यायला त्या ठिकाणी जागा आहे. दुसरं, या ठिकाणी अल्कोहोलचा आपला छाप्यामधील व्हिडिओ मीडियाकडे कसे आले वगैरे ठेवले, पण यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आमच्या जे माझ्या जावयाने मला सांगितलं की माझ्यावर पाळत ठेवण्यात आली. ज्या ज्या ठिकाणी मी जायचो त्या ठिकाणी पाळत ठेवण्यात आली. त्यांनी ज्या ठिकाणी गेले 2-3 ठिकाणी, एक प्लेन याच्यामधले म्हणजे सिव्हिल ड्रेसमधले पोलीस त्यांची पाळत ठेवत होते आणि त्याचे व्हिडिओ आहे. मी त्यांनी असं सांगितलं नाही, त्यांचे व्हिज्युअल्स आहे, व्हिडिओ आपल्याकडे आहे असं त्यांनी मला सांगितलं. ते आल्यानंतर ते बोलतील त्याच्यावर. मग या पोलिसांना पाळत ठेवण्याचं काय कारण आहे? त्यानंतर आपल्याकडे त्याचे व्हिडिओज आहे. ज्या वेस्टिन हॉटेलमध्ये हे गेले होते त्या वेस्टिन हॉटेलमध्ये सुद्धा पोलीस आले. रात्री 1 ते 3:30च्या दरम्यान ते वेस्टिन हॉटेलला आले. वेस्टिन हॉटेलचे जे पार्किंग स्टेशन आहे, पार्किंग आहे, त्या पार्किंगचे ज्या ठिकाणी व्हिडिओ कॅमेरे लावलेले आहे त्या कॅमेऱ्यामध्ये जे हे प्लेन याचे पोलीस आहे ते दिसत आहे. जे पोलीस तिकडे होते तेच पोलीस इकडे दिसत आहे. एकंदरीत हा प्रकार संशयास्पद आहे. या ठिकाणी पोलीस इतके तत्परता दाखवतात की लगेच त्या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स घेतात, लगेच सगळे व्हिज्युअल्स त्याच्यामध्ये दाखवतात. एवढी तत्परता प्रफुल्ल लोढा जो हनी ट्रॅपमध्ये अडकलेला आहे, जो बलात्कारामध्ये अडकलेला आहे, ज्याने गिरीश महाजनांवर आरोप केलेले आहे, या संदर्भामध्ये पोलीस यंत्रणा किंवा सरकार पुढाकार घेऊन का जनतेला माहिती देत नाही? ह्या ठिकाणी बाकी माहिती द्यायला टाळा. खरं तर नाशिकला जे काही सेक्स स्कॅन्डल झालं म्हणा का आणखी काही हनी ट्रॅप झाला म्हणतात, त्याची इतके गवगाव त्या ठिकाणी केलं. त्या महिलेने जे आरोप केले त्याच्यानंतर 3 ठिकाणी ते मागे घेतले. अशा स्वरूपाचे जे आहे वस्तुस्थिती जी आहे त्याच्याबाबत सरकार का करत नाही? एकंदरीत पोलीस यंत्रणा या संदर्भामध्ये कशाही रीतीने खडसे बदनाम झाला पाहिजे अशा स्वरूपाचा हा प्लॅन केलेला दिसतोय. कारण ह्याच्या माध्यमातून हे दिसतंय चित्र की इथे वारंवार खडसेंचे जावई. अरे असेल तर त्याच्यामध्ये कारवाई करा, मी त्याच्याबद्दल नाही म्हणणार नाही. जर सत्य असेल तर कारवाई करायला माझी कुठलीही येणार नाही. पण अशा रीतीने जर कोणी प्लॅन करून करत असेल तर ते योग्य नाही. आणि सरकारने याचे उत्तर दिलं पाहिजे, पोलिसांनी उत्तर दिले पाहिजे की बा कशासाठी, कोणत्या कारणासाठी व्हिज्युअल्स बाहेर आले, कोणी केले. त्यांच्या समोर पोलिसांनीच हे केले, फोटो काढले. पोलिसांनी फोटो काढले, लगेच मीडियाला आले. पोलिसांनीच त्याचे व्हिडिओ चित्रीकरण कर. 7च्या पलीकडे दुसरा आठवण नव्हताच. पोलिसच त्या ठिकाणी व्हिडिओ चित्रण करायचे आणि जनतेसमोर ते मांडायचे. याचा उद्देश काय? दुसऱ्या ठिकाणी करत नाही. आणि तुम्हाला कुणी अधिकार दिले प्रायव्हेट लाईफमधले हे करायचे? ज्या ठिकाणी माझ्या जावयाचा मोबाईल तुमच्याकडे तुम्ही जप्त केला, एक लॅपटॉप 4 वर्षापूर्वीचा जुनाही तुम्ही घेऊन गेले, आणखी काही घेऊन जायचं असेल तर घेऊन जायचं, त्याची माझी वाचा. पण त्या मोबाईलमध्ये आमचे जे फॅमिली फोटो होते ते फोटो मीडियाला येतात कसे? पोलिसांना कोणी अधिकार दिला आमचे फॅमिली फोटो छापायचा? माझ्या पर्सनल लाईफमध्ये तुम्ही काय हस्तक्षेप करू शकता? कुणी अधिकार दिला? आणि कुणाच्या सांगल्यावरून पोलीस हे करत आहेत? कुणीतरी याच्यामागे सूत्रधार आहे. पोलीस बाहुल्यासारखे काम करून राहिलेले आहेत आणि त्यामुळे या संपूर्ण गोष्टीची सखोल चौकशी झाली पाहिजे. यासाठी हे केलं पाहिजे, म्हणजे सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मी मागणी करणार आहे. आणि या ठिकाणी आज आहेच कोर्टामध्ये जे काही येईल ते होईल, त्याच्याबद्दल नाही. पण संशयाला अनेक ठिकाणी जागा आहे. कारण 2 ग्रॅम असतं तर मग जामीन झाला असता. मग 2.7 करणं, त्या ठिकाणी गांजा दाखवणं, या ठिकाणी अशा स्वरूपाचे प्रयोग केले गेले आहे. मुळात 7च जण बसलेले आहे. तिथं कोणताही नाच गाण्याचा कार्यक्रम नाही आहे, कोणत्याही प्रकारचे लेझर लाईट नाही आहे, कोणत्याही प्रकारचे दारूचे फार मोठे भंडार नाही आहे. जे शेकडो माणसं असतात त्याला रेव पार्टी म्हणतात असं माझं मत आहे, माझं समज आहे. तो पोलिसांनी याचाही खुलासा केला पाहिजे की 7 जणांचा रेव पार्टी होऊ शकते का? ते प्रायव्हेट पार्टी असेल